हॅलो नमस्कार. तर मग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन आणि छानच्या मिनी व्लॉगमध्ये. तर मग चला, संध्याकाळचा झाला आहे टाईम, संध्याकाळचे झाले वाजले 7. तर मग आज करायची आहे वांग्याची भाजी. वांग्याची भाजी आता पावसाळ्यामध्ये लई किडके वांगे असते तर मग मी आधी कापून घेते आणि भरूनच वांगे करायचे. तर मोकळे, जास्त पातळ पण नाही करायचे, का की रस करायचा आहे गावरान पद्धतीने. यशच्या पप्पाने पाडा आणले होते तर मग खाल्ले आम्ही, तर लय गोड लागत होते. मग म्हणलं चला हे जर रस पण आपण ट्राय करून बघू. आणि मग हे आहे शेवया करायच्या आता, का की रससंग शेवयाचा भात चांगला लागतो. आणि इथं पण शेवया झाले तर यंदा उन्हाळ्यात आम्ही शेवया केल्या नाहीत, शेवया करायच्या आहेत. आणि ही माझी देवपूजा. आमच्या घरात देवपूजा मीच करत असते, कोण नाही करीत. आणि तुमच्या घरात कोण करते ते नक्की मला कमेंट करून सांगा. आमच्या घरात मीच करते, सकाळी आणि संध्याकाळी. आधी पण मीच करायची आणि प्रेग्नेंट आहे तरी पण मीच करते. आणि इथंही पहा आपलं पातळ. तर मग चला, स्वयंपाक माझं सगळं झालेलं आहे. आणि निश्चित पप्पा पण आले तर मग तुम्हाला स्वयंपाक दाखवते. इथं झालेला आहे आमरस, इथं झालेला आहे शेवयाचा भात, आणि इथं झालेली आहे वांग्याची भाजी. चला